नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्रांनो, 4 प्रकारच्या लोकांशी मैत्री करू नका आणि मैत्री जर असली आपली तर ती ताबडतोब सोडा, असं भगवान बुद्धाने गृहस्थांना गायडन्स दिलेलं आहे. हे सत्यनारायण गोयंकाजींचं पुस्तक आहे. मंगल जगे गृही जीवन में मराठी हिंदी उपलब्ध आहे. विपश्यना विशोधन विन्यास अत्यंत सुंदर पुस्तक आहे. गृहस्थ लोकांसाठी भगवान बुद्ध यांनी जे उपदेश केले ते सोप्या भाषेत यात दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जो पहिल्या प्रकारचा जो मित्रांचा ग्रुप आहे की ज्यांच्याशी संगत करू नका आणि असली तर ताबडतोब सोडा, परधन हारक मित्र. याच्यामध्ये ते म्हणतात की पराया धन अपहरण करण्याच्या दृष्टीने तो तुमच्याशी मैत्री करतो किंवा करते आणि थोडंसं द्यायचं आणि त्याच्या बदलामध्ये खूप जास्त परत घ्यायचं, असा त्याचा डोक्यामध्ये उद्देश असतो. अशा प्रकारचे कामं ही व्यक्ती करते की ज्याच्यामुळे समस्या निर्माण होतात, वेगवेगळ्या समस्या, आणि या जाणून बुजून त्याला माहीत असतं की याच्यातून या समस्या निर्माण होणार आहेत. अशा वेगवेगळ्या विपत्ती उत्पन्न करणारा मित्र आणि केवळ आपलं मतलब साध्य करण्यासाठी हा तुमच्या जवळ आलेला असतो, तुमच्याशी मैत्री केलेली असते, असा परधन हारक मित्र. दुसरा मित्र जो आहे हा बातुनी मित्र, म्हणजे फक्त बात करणारा, वाचाळ. असा व्यक्ती की जो भूतकाळात तुमच्यासाठी काय काय करणार होता, कसा आतुर होता करण्यासाठी, असं तुमच्याजवळ बाता ठोकतो. भविष्यात काय अडचण आली तर कसा तो तुमच्यासाठी उभा राहील, अशा बाता ठोकतो. परंतु वर्तमानात जेव्हा अडचण येते, तुम्हाला जेव्हा काही करायची वेळ येते, तेव्हा तो फक्त हवाई पूल बांधतो, प्रत्यक्षात मदत नाही करत. आणि प्रत्यक्ष मदत जेव्हा येते तेव्हा मागे सरकून जातो, कुठंतरी वेगळ्या कामात एंगेज आहे, बिझी आहे, असं मूळ लपवत फिरतो. अशा प्रकारचे बरेच मित्र असतात मित्रांनो, की जे जेव्हा तुमचा चांगला काळ असतो तेव्हा तुमच्या मागे पुढे असतात, मात्र जेव्हा तुम्हाला अडचण येते तेव्हा मागे सुटतात. आणि मी हा काळ अनुभवलेला आहे. चांगले मित्र पण अनुभवले की ज्यांना हाक मारली, मला अडचण आहे, की ते धावत येतात, दिवस असो रात्र असो, आणि ते म्हणतात काय अडचण आहे सांग, हे मला जमतं, तुला पैसे पाहिजे हे, तुला मी इथे पाहिजे हे, माझी तुला कुठली मदत पाहिजे, आणि ते तिथे हजर होतात. आणि असे काही बघितलेत की जे आपल्या आजूबाजूला फिरतात, आपली प्रसिद्धी, आपला पैसा, आपलं नाव, आपलं जे प्रपंच आहे, व्यवहार आहे, बिझनेस, त्याचा त्यांना फायदा होतो म्हणून ते आजूबाजूला थांबतात. आणि ॲक्च्युअल जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा ते कुठेतरी वेगळा बहाणा करून बाजूला निघून जातात. हे मी आंदोलनांमध्ये, चळवळींमध्ये, इलेक्शनमध्ये भाग घेतला त्या काळात देखील बघितलं. जेव्हा गरज होती तेव्हा ते मागे सरकून गेले. खुशामधी मित्र तिसरा प्रकारचा जे प्रकार आहे की ज्यांच्यापासून लांब राहा किंवा जवळ असतील ते तर त्यांच्यापासून लवकरात लवकर दूर व्हा. तुम्ही काही चुकीचं केलं तरी ते तुमची स्तुती करतात, वा 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 करतात, चांगलं केलं तरी करतात, समोर प्रशंसा करतात, मागे मात्र तुमच्या विरोधात बोलतात. असे खुशामध्ये मित्र तुम्हाला हे कळतच, यांच्यापासून दूर व्हा. आणि विनाश सहाय्यक मित्र म्हणजे असे की जे तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय त्याला ते तुमची साथ देतात, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ते ओढतात किंवा तुमचं ते समर्थन करतात. नशा, पता, गॅमलिंग, वेळ टाइमपास करणे, व्यभिचार करणे, चुकीचे कामं करणे, खेळतमाशामध्ये टाइमपास करणे, प्रमाद म्हणजे व्यसनं वगैरे असा उन्माद करणे, याच्यामध्ये ते तुमची साथ देतात, याला तुम्हाला सपोर्ट करतात किंवा याच्या तुमची वाहवा करतात याच्यामध्ये. तर असे 4 प्रकारचे मित्र आहेत: परधन हारक मित्र, बातुनी मित्र, खुशामधी मित्र आणि विनाश सहायक मित्र. या 4 प्रकारच्या लोकांपासून दूर राहा. आणि जर तुमच्या लक्षात येतं की अशा प्रकारचे मित्र आपल्याजवळ आहेत, आपले मित्र म्हणतो आपण त्यांना, तर त्यांच्यापासून ताबडतोब दूर व्हा. आणि तुम्ही जर अशा प्रकारची मैत्री कोणाशी करत असाल तर विचार करा की तुम्ही खरंच त्यांचे मित्र आहेत का. म्हणजे मित्राला दारू पाजणे, मित्राच्या संपत्तीचा वर डोळा ठेवणे, त्याचं नाव खराब करणे, त्याच्या चांगल्या कामांमध्ये साथ न देता वाईट कामांमध्ये साथ देणे, आणि जेव्हा त्यांना प्रसंगी गरज पडते त्यावेळेला माघार घेऊन टाकणे किंवा मी उपलब्ध नाही, मला अशी अडचण आहे, अशा प्रकारचं काहीतरी बनावट हे करणे. आय होप दिस इज इंटरेस्टिंग. भगवान बुद्धाने 38 मंगल कुठले आहेत याच्याबद्दल मोठं प्रवचन आहे त्यांचं, महामंगलम सुत्तच आहे.
तर ते शॉर्टमध्ये मी एका व्हिडिओमध्ये करणार आहे आणि तो व्हिडिओ मी पोस्ट करेल. तर भेटूयात त्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.